चौकशीला गैरहजर राहिल्यानं मुंबई पोलिसच थेट कुणाल कामराच्या घरी 10 वर्षांपासून जिथे राहतच नाही तर तिथे जाऊन वेळ आणि संसाधनं गेली वाया. कुणाल कामराकडनं सोशल मीडियावर पोस्ट करत पोलिसांची खिल्ली. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड तुरुंगातच मारहाण झाल्याचा भाजपा आमदार सुरेश धसांचा दावा. मात्र मारहाण झालेली नाही, तुरुंग प्रशासनानं दावा फेटाळला. बीड कारागृहातनं महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं. गित्तेची संभाजीनगरमधल्या हर्सुल कारागृहात रवानगी. बीड कारागृहातल्या 2 कैद्यांमधल्या हाणामारीनंतर पोलिसांचा खबरदारीचा उपाय. बीडच्या कारागृहात काहीही होऊ शकतं, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. तुरुंगात आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट, आकासाठी स्पेशल फोन आणि जेवणाची सोय. सुरेश धस यांचा दावा. बीड मशीद जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडे. घटनास्थळी एटीएसच्या पथकाकडनं पाहणी. पुढच्या आठवड्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता. धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंग चौहान यांची नावं चर्चेत. आणि कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा अंदाज. राज्यात पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वादळी वाऱ्यासहही गारपिटीची शक्यता. काही भागात अवकाळी पाऊस बरसला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.